अयोध्येतील मंदिरात याच आकर्षक आणि सुबक अशा रामलल्लाच्या मूर्तीचं भाविकांना दर्शन घडणार आहे। साम टीव्हीच्या प्रेक्षकांसाठी प्रभू श्रीरामाच्या मूर्तीची पहिली झलक पाहायला मिळते। 22 जानेवारीला अयोध्येतील मंदिरात श्रीरामाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे। पंतप्रधान मोदींसह देशभरातील दिग्गज नेते आणि साधू सोहळ्याला उपस्थित राहणार आहे। अयोध्येतल्या प्रभू श्रीरामाच्या मूर्तीची ही पहिली झलक आपण पाहतोय। साम टीव्हीच्या प्रेक्षकांसाठी ही खास झलक आहे। 22 जानेवारीला अयोध्येतील मंदिरात याच आकर्षक आणि सुबक अशा रामलल्लाच्या मूर्तीसह भाविकांना दर्शन घडणार आहे। साम टीव्हीच्या प्रेक्षकांसाठी प्रभू श्रीरामाच्या मूर्तीची ही पहिली झलक पाहायला मिळते। राम मंदिर लोकार्पण सोहळ्यानिमित्त राज्यात सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे। सरकारी कार्यालय, शाळा, महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे। राज्य सरकारने हा मोठा निर्णय घेतलाय, त्यामुळे 22 जानेवारीला राज्यात सार्वजनिक सुट्टी असणार आहे। राम मंदिर लोकार्पण सोहळ्यानिमित्त राज्यात सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे। सरकारी कार्यालय, शाळा, महाविद्यालयांना ही सुट्टी जाहीर करण्यात आली आहे। राज्य सरकारने हा मोठा निर्णय घेतलाय। बावीस जानेवारीला अयोध्येत येणाऱ्या साधू महंतांसाठी राहण्याची विशेष व्यवस्था करण्यात आली आहे। कार सेवकांपासून पत्राच्या जवळपास 60 खोल्या तयार केल्या असून त्यांच्या तयारीसाठी अनेक स्वयंसेवक काम करतायत। खूप वर्षांचे स्वप्न पूर्ण होत आहे। असा सोहळा जन्मात एकदाच येतो अशा भावना या ठिकाणी काम करणाऱ्या स्वयंसेवकांनी व्यक्त केलाय। मी सध्या कारसेवकपुरम मध्ये आहे आणि या ठिकाणी जे साधू महंत येणार आहेत 22 तारखेच्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यासाठी त्यांच्यासाठी खूप मोठमोठे टेंट जे आहेत ते राहण्यासाठी तयार करण्यात आलेले आहेत। अशा पद्धतीचं आपण बघू शकतो की वेगवेगळ्या टेंटमध्ये खोल्या ज्या आहेत त्या तयार करण्यात आलेल्या आहेत। पत्र्याच्या खोल्या ज्या आहेत ते या ठिकाणी बनवण्यात आल्या आहेत। खरं तर आपल्याला माहिती उत्तर भारतामध्ये थंडीचा खूप मोठा कडाका आहे, त्यामुळे अशा पद्धतीच्या पत्र्याच्या खोल्यामधून पत्र्यापासून या खोल्या तयार करण्यात आलेल्या आहेत। कशी व्यवस्था आहे आपण जाणून घेऊया। माझ्यासोबत इथले एक स्वयंसेवक आहेत, पण त्यापूर्वी मी तुम्हाला दाखवतो की एका रूम मध्ये जवळपास 15 ते 16 जे आहेत ते कॉट टाकण्यात आलेले आहेत। गाद्या असतील किंवा पांघरण्यासाठी खूप मोठ्या रगी जे आहेत ते या ठिकाणी ठेवण्यात आलेल्या आहेत। व्यवस्था जी आहे ती अगदी करण्यात आलेली आहे। स्वयंसेवक आहेत माझ्यासोबत, त्यांच्याशी आपण बातचीत करूया। सर, स्वागत है आपका। मुझे नाम बताइए आपका और तैयारी कैसी चल रही है एक पूरे टेंट में, इसके बारे में थोड़ा विस्तार से बताइए हमें। रणवीर सिंह नाम है और ये इस तरह से 60 टेंट लगाए गए हैं। टेंट के हिसाब से ही कुछ छोटे बड़े हैं, उसी हिसाब से ये बिस्तर लगे हुए हैं। महात्मा लोग यहाँ पर लोग आएंगे, साधु संत सभी संप्रदाय के लोगों को आमंत्रित किया गया है। कैमरामैन राजीव गौतम से, प्रमोद जगताप, साम टीवी न्यूज़, अयोध्या।